आत्ताच्या या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या मनात सारखा एक प्रश्न येतोय की सर आता आमची बोर्डाची एक्झाम झाली. आता बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर आम्ही पुढे काय करू? आम्ही CETची तयारी कशी करू? CETचं आम्ही प्रिपरेशन कशा पद्धतीने करू आणि कुठून करू? असा आम्हाला सारखा प्रश्न त्रास देतोय. असा प्रॉब्लेम तुम्हाला पण येतोय आणि ज्यांनी क्लास लावले, जे ऑफलाईनचे विद्यार्थी त्यांना सुद्धा येतोय. त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ जो असणार आहे तो फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की ज्याच्या आयुष्यामध्ये दिशा ठरलेली असते त्याच्या आयुष्यात दशा होत नसते, त्याला नेहमी चांगला मार्ग मिळत असतो. विद्यार्थ्यांनो, आपण सुरुवात करू. मुलांना आता अनेक विद्यार्थी जे असतात ते बोर्डाचा अभ्यास तर त्यांनी फार चांगला उत्तमरित्या केलेला असतो, परंतु त्यांना CETचा अभ्यास कसा करावा, सुरुवात कशी करावी ह्या गोष्टी माहीत नसतात. तर विद्यार्थ्यांनो, MST CET आणि बोर्ड या दोन्ही आपल्याला माहिती आहे की टेक्स्टबुकमधूनच प्रश्न विचारले जातात. ते MCQ असू द्या किंवा थिअरॉटिकल प्रश्न असू द्या. म्हणून विद्यार्थ्यांनो, ज्यांनी 12वी बोर्डाला थिअरॉटिकल म्हणजेच बोर्डाचा फार चांगला अभ्यास केलाय त्यांना CETला कमी कष्ट घ्यावे लागतात. याचा अर्थ ज्यांनी केला नाही त्यांना जास्त कष्ट घ्यावे लागणार का सर? हो, त्यांना जरा जास्त कष्ट घ्यावे लागतात, कारण की त्यांच्या थेअरी जी असते त्याच्यामधल्या त्यांच्या कन्सेप्ट एवढ्या हव्या तेवढ्या क्लिअर नसतात. मग विद्यार्थ्यांनो, जे असे विद्यार्थी त्यांनी काय करावं? तर आपल्याकडे सर्व गोष्टींचे पर्याय आहेत, सर्व गोष्टींचे दिशा आहे आणि सर्व गोष्टींचे मार्ग मी तुम्हाला इथं उपलब्ध करून देतोय आणि सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघायच्या. सर तुम्ही फ्री क्रॅश कोर्स घेणार आहे का? ती गोष्ट पण मी तुम्हाला पुढे सांगणार. ठीक आहे, आता विद्यार्थ्यांना आपण पुढे जाऊ. आता ज्या वेळेस आपल्याला CETची प्रिपरेशन चालू करायची असते तर सर्वात पहिले आपल्याला स्टेप्स माहीत पाहिजे. स्टेप्स म्हणजे काय सर? आता कुठल्या पायरीपासून कुठल्या पायरीपर्यंत पोहोचायचे आपल्याला, त्या स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थ्यांनो, ज्यांनी अजून पण सुरुवात नाही केलेली CETची तयारीची, त्यांना मी एकच सांगणार की तुम्हाला सुरुवातीला तुमची बेसिक लेवल एकदम पक्की करून घ्यायची. कारण की ज्यांचं बेसिक कच्चं असतं त्यांना ॲडव्हान्स कन्सेप्ट समजत नाही आणि ज्यांचं बेसिक पक्का असतं त्यांना सहजरित्या ॲडव्हान्स कन्सेप्ट पण समजत असतात. म्हणून आपण जो फोकस असतो विद्यार्थ्यावर तो नेहमी त्याच्या बेसिक लेवल आणि तसेच त्याच्या ॲडव्हान्स लेवलवर करत असतो. मुलांनो, बेसिक लेवल म्हणजे सर आम्ही काय करायचं? मुलांनो, तुम्हाला इथं आता समजा केमिस्ट्रीचा तुम्ही अभ्यास करताय, तर केमिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्हाला अनेक वेळेस मोल्स कन्सेप्ट वापरले जाणार. त्याच्यानंतर अनेक वेळेस तुम्हाला मोलॅरिटीचा उल्लेख येणार आहे, अनेक वेळेस तुम्हाला मोलॅलिटीचा उल्लेख येणार, अनेक वेळेस तुम्हाला मोल फ्रॅक्शनचा उल्लेख येणार, अनेक वेळेस तुम्हाला आयसोटोपचा येणार, आयसोबारचा येणार, आयसोटोनचा येणार, आयसोस्ट्रक्चरलचा येणार, आयसो इलेक्ट्रॉनिक्सचा येणार. त्याच्यानंतर मोल म्हणजे काय येणार, मोलचे फॉर्म्युलेज येणार, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन येणार, ॲव्होगॅड्रोस लॉ येणार, गेलुसॅक लॉ येणार, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास येणार, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन येणार, लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शन येणार. मग असे अनेक छोटे छोटे बेसिक गोष्टी आहे, त्या गोष्टी अनेक वेळेस ॲडव्हान्स कन्सेप्ट शिकताना त्यांचा उल्लेख येणार आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीचे 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये तुमचं हे जे बेसिक लेवलचं नॉलेज आहे, ज्यांनी अभ्यास व्यवस्थित केलेला नाही त्यांनी एकदम व्यवस्थित हे बेसिक लेवलचं नॉलेज पक्कं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं प्रावीण्य मिळवायचं आहे. पुढे दुसरी गोष्ट, मुलांनो, MST CETचा आधी सिलेबस समजून घ्या. अनेक विद्यार्थी असे बघितले की 11वीचे 16 चॅप्टर करत सुटतात, परंतु 11वीचे आपल्याला थोडेच चॅप्टर आहेत आणि 11वीचं वेटेज पण 20% आणि 12वीचे 16 चॅप्टर्स आपल्याला CETला येणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला व्यवस्थित तुम्हाला सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे आणि सिलेबसवरून तुम्हाला कुठल्या चॅप्टरला किती प्रायोरिटी द्यायची त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूया की कुठल्या चॅप्टरमधून किती प्रश्न येणार आहे, वेटेज काय असणार आहे आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. पुढे दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की तुम्हाला MST CETचा सिलेबस माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण एक व्हिडिओ अपलोड देखील केलेला आहे. पुढे तिसरी गोष्ट, मुलांनो, बेसिक लेवल झाल्यानंतर तुम्हाला पटकन 12th स्टँडर्डमध्ये म्हणजे आत्ता जी आपली बोर्डाची एक्झाम झाली त्या बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्ही 16 चॅप्टर व्यवस्थित केले असणार. आता त्या 16 चॅप्टरमध्ये काही चॅप्टर असे असणार, 5-6 चॅप्टर की ते तुम्ही एवढे परफेक्ट केलेले असणार की त्याला तुम्ही एकदा जरी वाचलं तरी तुमचा ते पूर्ण चॅप्टर कव्हर होऊन जाणार आहे. मग मुलांना तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे चॅप्टर्स एकदम व्यवस्थित 101% 1000% देऊन ज्यांना बोर्डाला अभ्यास केला होता त्यांना त्यांची थेअरी पटकन वाचून घ्यायची, बरोबर. मग ते कंप्लीट झाली, ते जे 5-6 चॅप्टर तुम्ही परफेक्ट केले होते त्यांची थेअरी एकदम पक्की आणि परफेक्ट झाली. आता पुढे काय करायचे तुम्हाला, त्याच्यावर आधारित मागच्या वर्षी आलेले MST CETचे प्रश्न
लावून बघायचे किंवा सॉल्व्ह करून बघायचे की आपल्याकडून त्या कन्सेप्टवर बेस्ड प्रश्न सॉल्व्ह होत आहे का नाही होते, आपल्याला अजून किती काम करायचं आहे. मुलांनो, ते 5 चॅप्टर जे तुम्ही एकदम परफेक्ट केले असणार, थेरी एकदम परफेक्ट असणार आहे, 1000% तुमच्याकडून त्याचे 95 ते 96% मागच्या वर्षी आलेले CETचे प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. आता राहिलेले जे 4-5% असणार आहे ते तुम्हाला बघायचं आहे की आपण सारखी मिस्टेक कशात करतोय, आपल्याला कुठे इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. मग तुमचे ते 5 ते 6 चॅप्टर्स देखील पूर्ण होणार, बरोबर. म्हणजे तुम्ही सुरुवातीला बेसिक केलं, त्याच्यानंतर बोर्डामध्ये तुम्ही 5-6 चॅप्टर्स एकदम परफेक्ट केलेले असणार, ते पण पूर्ण झाले. त्याच्यानंतर 12वीमध्ये तुम्हाला जायचं आहे की आपण मध्यम कुठल्या चॅप्टरचा अभ्यास केला, थोडा जास्त पण नाही, थोडा कमी पण नाही, ते चॅप्टर्स तुम्हाला नंतर फिनिश करायचे. आणि सर्वात नंतर की आपण कुठला चॅप्टर आपला कच्चा राहिला होता तो चॅप्टर आपल्याला पूर्ण करायचा. ठीक आहे. आता हे जे 2 पहिले स्टेप्स असणार आहे त्या तुमच्या पटकन तर होणार आहे, परंतु ही जी शेवटची स्टेप असणार आहे त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. मग याला वेळ देण्यासाठी तुम्हाला हे लवकर आवरावं लागणार आणि ही गोष्ट झाली व्यवस्थित तर ही गोष्ट लवकर होणार. आणि अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित मुलांनो सर्व गोष्टीची प्लॅनिंग करायची. सर 11वीचं कधी करायचं? मग मुलांनो, मी तुम्हाला 11वीचं कधी करायचं ते सांगतोय. आता 11वीचं आपण म्हटलं तर प्रत्येकी 7 ते 8 चॅप्टर्स आपल्याला बघायला मिळत आहे 11वीचे. मुलांना तुम्ही बेसिक लेवल केली, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही या सोप्या गोष्टी करत असतानाच थोडं इमॅजिन करा की तुम्ही 2 दिवस देताय तुमच्या 12वीचा एक चॅप्टर संपविण्यासाठी. तुम्हाला काय करायचं आहे, 4 दिवस, बरोबर. हे 2 दिवस आणि पुढचे 2 दिवस घ्या. या 4 दिवसामध्ये तुम्ही 12वीचे 2 चॅप्टर संपवले. आता हे करत असतानाच तुम्हाला थोडा 11वीचा देखील अभ्यास करायचा आहे आणि असं करत ह्या गाडीसोबतच 11वीची गाडी पण आपल्याला संपवायची. मुलांनो, मी एवढंच सांगणार आहे तुम्हाला. मी अजून जास्त डिटेलमध्ये याच्यावर लेक्चर घेऊन येणार की तुम्हाला अजून कसं करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो, सुरुवात करायची. काय करायची? सुरुवात. कारण की जर का तुम्ही सुरुवातच केली नाही ना तर तुम्हाला अनेक प्रश्न पुढे निर्माण होत जाणार. हळूहळू दिवस जात जाणार. CETची तारीख जवळ येत जाणार. तसं हळूहळू आपल्या डोक्यावरचं प्रेशर वाढत जाणार. मुलांनो, मी आत्ताच सांगतोय तुम्हाला, प्रत्येक वर्षी CETची कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. मुलं फार अभ्यास करायला लागले. कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पर्सेंटाईल कट ऑफ फार वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळं या स्पर्धेच्या जगामध्ये जर का आपल्याला टिकायचं असणार ना तर जे सर्व मुलं करत आहे ते आपल्याला करून चालणार नाही. अनेक विद्यार्थी 12वी बोर्ड झाले म्हणून टाईमपास करण्यासाठी, फिरण्यासाठी गावाला वगैरे फिरायला गेले असणार. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की तुम्ही आता अभ्यास करताय, तुम्ही या सर्व गोष्टींचा त्याग केला आहे आणि ही गोष्ट फार चांगली आहे आणि ही गोष्ट तुमच्या भविष्याचा नवीन मार्ग क्रिएट करण्यासाठी असणार आहे. मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की तुमच्याकडे दिवस आहे, तुमच्याकडे सर्व गोष्टींचं गायडन्स आहे. सर तुम्हाला कधीही गायडन्स करण्यासाठी तयार आहे. क्रॅश कोर्सची गोष्ट झाली तर आपण बॅच आणि बॅच बी लॉन्च केली, त्याचे ॲडमिशन फुल झाले. आता अनेक यूट्यूबवरच्या विद्यार्थ्यांचा संपर्क येतोय, फोन येतोय की सर आमच्यासाठी काहीतरी करा. मुलांना, मी तुमच्यासाठी देखील करणार. तुमच्यासाठी देखील एक बॅच आपण फ्री ऑफ कॉस्ट लॉन्च करू यूट्यूबवर. मी तुमच्यासाठी काहीसुद्धा करायला तयार आहे मुलांना अभ्यासासाठी. फक्त तुम्ही अभ्यास करा आणि सरांचा ऐका. मी तुम्हाला सांगतोय इतिहास होणार तुमचा रिझल्ट, कळालं? मग आता तुम्हाला अजून कुठले टॉपिक पाहिजे, तुम्हाला कुठल्या शंका आहे, या सर्व गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्ही कम्युनिटीला जॉईन होऊ शकता. 250पेक्षा जास्त मुलं आपला गायडन्सचा फायदा घेत आहेत आणि तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे मुलांना, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सुरुवातीला बेसिक लेवलचं नॉलेज घ्यायचं आहे, अभ्यास करायचा आहे, सिलेबस माहीत करून घ्या. 12वीला जे व्यवस्थित केले ते पटकन करा. त्याच्यानंतर मध्यम केलेले करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे येत नाही ते करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करा. सुरुवात केली तर शेवट पण चांगला होणार, कळालं मुलांनो? आता आपण इथं थांबूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर तुम्ही लाईक करू शकता. एक सरांच्या सपोर्टसाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता. कारण की हे चॅनलचं माध्यम काय आहे, हे चॅनल रन का करतोय आपण, मुलांपर्यंत माहिती पोचावी. यामध्ये सरांचा फायदा नाही, मुलांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोचावी. जे मुलं डिप्रेशनमध्ये जात आहे, ज्या मुलांना काळजी वाटते की आपण पुढे कसं करायचं,
त्यांच्यापर्यंत एक नवीन मार्ग उपलब्ध करण्यासाठी सरांनी हा एक नवीन डिस्कशन किंवा एक नवीन गोष्ट करण्याचा निर्धार केला आहे की प्रत्येकापर्यंत ज्ञान पोचवण्याची जबाबदारी सरांनी घेतली. आणि सरांसोबत तुमचं थोडं कर्तव्य आहे की तुम्ही सबस्क्राईब करू शकता, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला किंवा मित्राला शेअर करू शकता. या सर्व गोष्टी केल्या तर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोचणार. विद्यार्थ्यांनो, अभ्यास करत राहा, सर तुमच्यासोबत आहे. असाच अभ्यास केला तर CETमध्ये देखील चांगले पर्सेंटाईल येणारच. तुमच्यापेक्षा जास्त मला तुमच्यावर माझा विश्वास आहे. कळालं? इथं आपण थांबूया. बेस्ट ऑफ लक सर्वांना.